उल्हासनगरात अनधिकृत बांधकामाचा प्रकार, नाल्यावर स्लॅब टाकल्याचा आरोप। उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी नगरसेविका कांता विलास पवार यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे। उल्हासनगरमधील हॉली फॅमिली शाळेच्या मागील बाजूस सुरू असलेल्या मारुती मणिकंदन या इमारतीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला। या बांधकामात नाल्यावर स्लॅब टाकून अनधिकृत प्रवेशद्वार तयार केले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका कांता पवार यांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। मागच्या काही दिवसांपासून मी वारंवार तक्रार देत असून पीडब्ल्यूचे अधिकारी माननीय निलेश सिरसाटे साहेब यांना 11/3/2026 ला मी अर्ज केलेला। या अर्जाचा रिव्हर्ट मला अलका मॅडमने पण दिला, पण याच्यात काय त्रुटी जाणून आल्या। तुम्ही बघू शकता की नाल्याची अवस्था कशी आहे। हा 25 ते 30 वर्ष जुना नाला आहे। मारुती मीनाकंद ही जी सोसायटी बांधलेली आहे त्यांनी हा 5चा नाला पूर्ण कव्हर केलेला आहे, तसंच हा नाला कव्हर करायला जातो। हा 30 वर्ष नाला जुना आहे। माझी आई नगरसेविका कांता विलास पवार यांच्या लेटर हेडवर आम्ही पूर्ण सगळ्यात डिटेल टाकलेली आहे की नाला किती रुंद आहे, बिल्डिंगला काय प्रॉब्लेम आहे, कशा प्रकारे नाला आहे। ह्याच्यानंतर आम्ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या पवार साहेबांना पण भेटलो, आर्किटेक्ट जो आता बसलेले साहेब त्यांनाही भेटलो। त्यांनी सांगितलं आम्हाला जे प्रिमाइस येते तेव्हा आम्ही फक्त सर्वे करून त्यांना दिलेलं आहे, हे लेटर आम्ही दिलेलं नाहीये। पुन्हा ह्याची मी पूर्ण तातबीज केली, पूर्ण चौकशी केली, तर हे लेटर माननीय निलेश सिरसाट साहेब यांनी हे लेटर दिलं कसं, यांना कसा काय अधिकार दिला की नाल्यावर स्लॅब टाकायचा, बिल्डरला लेटर दिलं कसं, पहिला तर हा प्रश्न आहे। हे पूर्ण कारवाई लवकरात लवकर त्याची छानबीन होईल, मी आयुक्त मॅडमला पण सांगणार आहे आणि येत्या 20 तारखेला महासभेमध्ये हा प्रश्न निर्माण करणार आहे की यांनी लेटर दिलं कसं काय। प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर।